आलेला आहे. लेग बिफोर विकेट फलंदाज आउट नसणार आहे आणि त्याचबरोबर बिमरसाठी तुम्हाला प्रत्येक डावामध्ये एकच रिव्ह्यू मिळेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. पंचांना जर वाटलं तर पंच एखादा रिव्ह्यू आपला घेऊ शकतात, परंतु टीमला हवा असेल तर टीमला फक्त डावामध्ये एकच रिव्ह्यू मिळणार आहे. चला सामन्याला सुरुवात होऊ द्या. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे, परंतु अजून कोणीही प्रतिनिधी इथे वैभव 11 मीरा रोड संघाचा आलेला नाहीये. प्रजेश आणि गोविंद सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. वैभव 11 मीरा रोड संघाकडून 4 षटकांचा सामना, कंपल्सरी चेस, लेग बिफोर विकेट आउट नसणार आहे. प्रत्येक डावासाठी तुम्हाला फक्त बिमरसाठी एक रिव्ह्यू घेता येईल. ऑनफिल्ड पंच बाकी जे काही निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावे लागतील. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि सामन्याला आता होते सुरुवात. प्रजेश आणि गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीच्या जोडीच्या माध्यमातून. डावखुरी आताचा फलंदाज प्रजेश रावले आणि त्यांच्यासोबत गोविंद नॉन स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा ग्रीन सिग्नल जसा येईल सामन्याला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक घेऊन सौरभ गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोकनेते माननीय स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्पोर्ट्सचं हे भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सिंधुदुर्ग चषक 2025 ला होतोय आगाज. प्रजेश आणि गोविंद सज्ज आहेत. पहिल्या डावासाठी फलंदाजी करेल वैभव 11 मीरा रोड आणि मोरिया 11 पनवेल संघाचा सलामीवीर गोलंदाज हायवे रनवे वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभचा पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावला मिड विकेट मधून. जबरदस्त फिल्डिंग आणि या वेळेला पहिली धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एकेरी धावेने मात्र वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं गेलंय. अकाउंट ओपन होत आहे ते मीरा रोड 11 अर्थात वैभव स्पोर्ट्सचं. प्रजेश रावलेच्या बॅटमधून आडव्या बॅटने ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेल्या फटक्यावरती सिंगल येते. एकेरी धावेने मात्र सुरुवात झाली या सामन्याला. पंचांच्या उजव्या बाजूने 12 ते 15 पावलांचा रनअप आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल बनवत केली जाणारी गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून. दुसरा बॉल स्ट्राइक वरती या वेळेला गोविंद. या वेळेला चांगली पिचिंग पाहायला मिळते. या चेंडूला थोडंसं वळवलं गेलं, फिंगर रोल केले होते बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, रस्ता बदलला आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने होते दुसऱ्या चेंडूची सांगता. 4 षटकांचा हा सामना. पहिलं षटक सौरभच्या माध्यमातून. यावेळेला बराचसा आखूड टप्प्याचा चेंडू, भरकटलेली गोलंदाजी होते की काय. पिचिंग थोडीशी मागे खेचली होती, परंतु तिकडे पंचांचा कोणताही निर्णय येत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र तिकडे आणि इथे बाउन्सरसाठी रिव्ह्यू मागितला गेलाय बॅटिंग टीम कडून. अर्थात गोविंदने आपली रिव्ह्यूची मागणी केली आहे. जो एक रिव्ह्यू त्यांना या डावामध्ये दिला जातोय त्या रिव्ह्यूच्या माध्यमातून मात्र आता काय होतंय, काय घडतंय, काय निर्णय येतोय आमच्या तिसऱ्या पंचांकडून. ऑनफिल्ड पंच आपण जो काही आपला निर्णय असेल तो कळवायचा आहे. टेक्निकल इश्यूमुळे हा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही, परंतु हा रिव्ह्यू तुमचा बॅलन्स राहील. तर ऑनफिल्ड पंच जो काही निर्णय देतील तो फलंदाजांना मान्य करावा लागेल. त्यामुळे हा मला वाटतं निर्धाव चेंडूच आहे. पंचांकडून तरी कोणताही निर्णय आला नव्हता. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 1 धाव स्कोर कार्ड वरती. याही वेळेला चांगला टप्पा पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. 4 चेंडू हाताळले गेले. 3 सलगचे निर्धाव चेंडू. गोविंदला मात्र बांधून ठेवले, जखडून ठेवले, अगदी पायामध्ये साखळ दंड ठोकले तसंच वाटतंय त्या ठिकाणी. मात्र गोलंदाज सौरभच्या माध्यमातून चांगली फिरकी गोलंदाजी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल बॅटची टॉप एज घेतोय आणि मात्र जातोय तो थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. 2 फिल्डर तिकडे पोहोचतायत. थर्डमॅनचा फिल्डर तिकडे बॉलला अडवतोय. तोपर्यंत एका धावेची भर पडते स्कोर कार्ड वरती. 5 चेंडू 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील त्या वैभव 11 मीरा रोड संघाच्या नावावर. पुन्हा एकदा मात्र स्ट्राइक रोटेट झाली. 3 निर्धाव चेंडू नंतर मात्र पहिली धाव गोविंदच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने प्रजेश रावले एक डावखुरी आताचा विस्फोटक फलंदाज.
शेवटचा चेंडू असेल. यावेळेला चांगल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा हाताला गेलेला बॉल आणि निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता. एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळालं. ओव्हर नंबर 1 मधून गोलंदाज सौरभ कडून अवघ्या 2 धावा स्कोर कार्ड वरती. बिनगडी बाद. वैभव 11 मीरा रोड. विशेष काही पाहायला मिळालं नाही या पहिल्या षटकात. कोणताही मोठा फटका नाहीये. फक्त 2 एकेरी धावा तिकडे घेतल्या गेल्या. एक एकेरी धाव प्रजेशच्या बॅटमधून आली आणि दुसरी एकेरी धाव गोविंदच्या बॅटमधून आली. दोन्ही फलंदाजांनी आपल्या वैयक्तिक धावांचं खातं तर उघडलंय, परंतु टीमला आता कितपत मजल मारून देऊ शकतील हे 2 फलंदाज याच्याकडे आता सर्वांचं लक्ष. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं आज या लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा हा पहिला दिवस आणि पहिला सामना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि एका षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 2 धावा वैभव 11 मीरा रोडच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूने मोरिया 11 पनवेल. हर्षल आलेत ओव्हर नंबर 2 साठी. स्ट्राइक वरती गोविंद. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट आर्म पुल केलंय. डीप मध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र गोविंद आणि प्रजेश मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो जोपर्यंत केला जाईल तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? येस येस नो नो केलं तिकडे. मात्र क्रिकेटमध्ये 3 शब्दांना खूप महत्व दिलं जातं. ते 3 शब्द म्हणजे येस नो आणि वेट. तिथे मात्र वेट असं सांगितलं, नो असं म्हटलं प्रजेशने. धाव घ्यायची नाहीये मनाई केली. रोखलं तिकडे मात्र गोविंदला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. प्रॉपर कनेक्शन नव्हतं यावेळेला. मिस टाइम स्ट्रोक येतोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेवर समाधानी राहावं लागेल. संघाच्या धावफलकात मात्र पुन्हा एकदा सिंगलची भर पडते. एकेरी धावेची वाढ होते. धावफलकावर धावा झाल्यात 5. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. गोलंदाजीसाठी हर्षलला पाचारण केलं जाते. पंचांच्या डाव्या बाजूने 8 ते 10 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल. या वेळेला मात्र अँगल बदलला प्रजेशसाठी. राऊंड विकेट येत आहेत. तिसरा चेंडू सोडून दिला प्रजेशने आणि या वेळेला पंचांकडे पाहावं लागेल. एक फेअर डिलिव्हरी घोषित केली जाते तिकडे. प्रजेश मात्र कुठेतरी फसला. या बॉलवरती मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 5 धावा स्कोर कार्डवर. यावेळेला थोडंसं जास्त शफल झाले. बॉल मात्र पाठीमागे निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन वरती फिल्डर आहेत. 22चा इशारा येतो इथे मात्र पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 आणि त्याप्रमाणे मिळालेली 1 धाव संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाईज आणि लेगबाईच्या स्वरूपातल्या धावा. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. यावेळी वेगवान बॉल आणि थोडीशी जागा बनवली आणि त्या चेंडूला त्याची जागा दाखवली. हा पहिला षटकार गोविंदच्या बॅटमधून येताना डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर. तर चर्चा करत होतो क्रिकेटमध्ये येणाऱ्या धावांची. मग त्या धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज जे असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल, धावा येण्याला महत्व. हेलिकॉप्टरचा प्रयत्न तिकडे मात्र प्रॉपर कॉन्टॅक्ट नव्हतं बॉल आणि बॅटमध्ये. यष्टी रक्षकाने मात्र चांगली चपळता दाखवली. निर्धाव चेंडूने मात्र सांगता झाली ओव्हर नंबर 2 ची आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 12 धावा. पहिल्या षटकातून फक्त 2च आल्या. या ओव्हर मधून मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 धावा खर्च केले त्या गोलंदाज हर्षलने. पहिला षटकार गोविंदच्या बॅटमधून आला. स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र खेळलेला फटका. प्रॉपर कनेक्शन आणि त्यानंतर बॉल मात्र गेला होता डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या नंतर. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव येतोय. अशा पद्धतीने मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकांखेरीज संघाची धावसंख्या मात्र बिनगडी बाद 12 धावा. 6 धावा प्रति षटकाची सरासरी स्कोर कार्ड वरती. बघूयात ओव्हर नंबर 3 मध्ये आता मात्र कोणाला संधी दिली जाते गोलंदाजी करण्याची. थोडीशी महागडी ओव्हर हाताळली ती गोलंदाज हर्षलने. या वेळेला शुभमला संधी दिली जाते. स्ट्राइक वरती प्रजेश.
4 षटकांचे सामने आहेत. तिसरा षटक लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि आणखीन एक शॉट ऑन पुल आणि पुल होतोय पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. प्रजेश रावलेच्याही बॅटमधून या वेळेला फ्लॅट शॉट, एक सडक पे कडक शॉट पाहायला मिळतोय. षटकाराने सुरुवात या ओव्हरची. गोलंदाज शुभमचं भव्य स्वागत. आणखीन एक बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इरादा केलाय पक्का, बॉलवर लावला आणखीन एक 6 धावांचा शिक्का. दे धक्का घे छक्का. आता मात्र प्रजेश रावलेची बॅट बोलू लागलेली आहे. टायमिंग प्रॉपर, बॅट स्विंग प्रॉपर आणि बॉलला करायला पाठवलं हवाई सफर. आणखीन एक लांब लचक षटकार येतोय प्रजेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा. आणखीन एक ओव्हरपिच चेंडू, त्याला मात्र समोरच्या दिशेने ड्राइव्ह केलं. अगदी लॉंग ऑफ कडे मात्र फिल्डर आहे. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक आलाय. प्रजेश मात्र स्ट्राईक घ्यायच्या प्रयत्नात. येस येस नो नो, शेवटच्या क्षणाला केली हो हो आणि तो प्रयत्न मात्र फसला आणि फलंदाज गोविंद तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसला. पहिला धक्का लागतोय तो वैभव 11 मिराडोर टीमला. चांगला स्ट्रोक खेळला, थोडीशी जास्त घाई केली आणि असं म्हटलं जातं की अति घाई संकटात नाही आणि तीच घाई कुठेतरी नडली या वेळेला गोविंदला. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज गोविंद बॅक टू द पवेलियन. झी क्रिकॉन या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आपण 2 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण पाहू शकाल. जगभराच्या पाठीवर तसं बघायला गेलं तर जवळपास 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये युट्यूबवरती बॅन आहे, परंतु उर्वरित 196 देशांमध्ये आपण कुठेही असा आपण या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेऊ शकता. अशी सुवर्ण संधी मात्र आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषकाच्या आयोजकांनी. शुभमचा पुढचा बॉल या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, स्लोअर वन होता, त्याला मात्र पुन्हा एकदा पुल केलं, पंच केलं आणि पाठवलं. नो बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 अर्थात नो बॉल आणि त्या नो बॉल वरती काय षटकार घोषित केला गेलाय. फ्री हिटचा बॉल हे हाताळावा लागेल. हा फ्री हिटचा बॉल म्हणजे आम तो आम और गुटलियों के भी दाम. नो बॉल वरती षटकार तर आलाच, परंतु त्याबरोबरच आता मात्र फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळेल ती फलंदाजाला. अगदी गोलंदाजासाठी दुष्काळात 13वा महिना. वैभव परब आहेत स्ट्राईक वरती. आले आले आपला इरादा स्पष्ट केला. या वेळेला फ्री हिटचा बॉल वेगवान होता, गती थोडीशी वाढवली होती या वेळेला गोलंदाज शुभमने. आणखीन एक 22च्या स्वरूपातली धाव तिथे मात्र स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. धाव फलकात बदल घडतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्याच्या घडीला 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्या तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना वैभव 11 मीरा रोडच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. पाचवा चेंडू असेल. प्रजेश रावले स्ट्राईकवर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा इथे पंच कळवत आहेत. अतिरिक्त धावेची घोषणा, अधिक एक धाव मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या वेळेला पंच लागू करतायत. डाऊन द लेग साइड होता तो मात्र पंचांनी दंडित केला. 2 धावांची भर पडते स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू हाताळावा लागेल. या वेळेला खोलात टाकलेला बॉल पाहायला मिळतोय. बीट झाले फलंदाज. हा फसवा चेंडू पाहायला मिळाला. प्रॉपर यॉर्कर होता आणि त्यावर मात्र गतीही चांगली होती. शेवटचा चेंडू असेल ओव्हर नंबर 3 मधला. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे करारा प्रहार आणि बॉल जातोय सीमा पार. येतोय आणखीन एक षटकार वैभव परबच्या बॅटमधून. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 40 या धावसंख्येवरती.
वैभव परब आणि प्रजेश रावले मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळेला प्रजेशच्या बॅटला बॉल लागला, परंतु काही वेळेला बीटही झाले. दुसऱ्या बाजूने मात्र गोविंदची जागा घेण्यासाठी वैभव परब आले आणि वैभव परबच्या बॅटमधून मात्र धमाका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली. सिंगल घेतल्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आला आणि शेवटचाही चेंडू षटकार ठोकला जातोय. पंचांच्या भूमिकेत सचिन पाटील आणि सुबोध यांना आपण पाहताय. शेवटचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती सुदाम आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकवरती प्रजेश रावले. सिंधुदुर्ग चषक भव्य दिव्य असं पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे एक अग्रमानांकित स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय हार्दिक स्पोर्ट्स यांच्या वतीने. कोकण किंग्स कामोठे यांचं सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य. शेवटच्या षटकाचा पहिला बॉल. पहिला चेंडू गतीमध्ये मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं सुदामकडून. हाफ ट्रॅकर होता, परंतु अगोदरच बॅट भिरकावून बसला प्रजेश आणि चेंडूला मात्र गोलंदाज सुदामने सोपवलं ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होते षटक क्रमांक 4 अर्थात शेवटच्या षटकाची. दुसरा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न. कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली आणि आणखीन एका विकेटला मुकावं लागेल ते वैभव 11 मीरा रोड टीमला. प्रजेश रावले मात्र फसतोय या वेळेला. अगदी स्वतःच्या जाळ्यात अडकला असंच म्हणावं लागेल. चुरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र पुढे सरकवले आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन. आमच्या प्रेक्षकांना एक विनंती असणार आहे की आपण मैदानातून कोणी जाऊ नका. आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती, जर आपण आजूबाजूला लक्ष ठेवा, कारण मैदानाच्या आतून काही प्रेक्षक जात आहेत. हर्षल आलेत बॅटिंगसाठी. प्रजेशची जागा घेतील. 2 विकेट्स आतापर्यंत गमावलेत वैभव 11 मीरा रोड संघाने. सलामीची जोडी आता मात्र पूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला आहे, परंतु वैभव परब आणि हर्षल मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजीसाठी असतील. दोन्ही चेंडू सुरुवातीचे निर्धाव आले, एकावर विकेट ही मिळाली आहे. 4 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिला या शेवटच्या षटकातून. तब्बल 35,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला. 24 संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आपण पाहताय. यावेळेला गुड लेंथवरचा बॉल, त्याला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बैठक स्ट्रोकचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता हा बॉल. स्वतः गोलंदाज सुदाम मात्र त्या ठिकाणी स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवण्यासाठी धाव घेतोय. एकेरी धाबेवर मात्र फलंदाज समाधानी आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपतोय. ओव्हर नंबर 4 मधून संघाच्या धावफलकाचा आकडा मात्र 1 गड पुढे सरकतोय. 41 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 3 चेंडू स्ट्राईकवर वैभव परब. यावेळेला पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका. स्ट्रायकिंग अंपायरला पार करतोय. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर तिकडे वेगाने आलाय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. तिसऱ्या धावेच्याही प्रयत्नासाठी तयार होते हर्षल, परंतु वैभव खूपच पुढे निघून गेला आणि त्यामुळे तिसरी धाव मात्र काही घेतली जात नाहीये. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 2 धावांची भर पडते या बॉलवरती. 43 धावा स्कोर कार्डवर असतील. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक. 0-0 आणि 1-2 असं पहिल्या 4 चेंडूंचं विश्लेषण या षटक क्रमांक 4 मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता, थोडासा जास्त उसळी घेताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक तिकडे बॉलवरती आले. हर्षलने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला आणि वैभव परबला माघारी परतावं लागेल. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि सोबत मात्र विकेटचं पतन. तिसरा धक्का वैभव 11 मीरा रोड संघाला. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. हर्षल असेल स्ट्राईकवर. सुदामचा शेवटचा बॉल.
आणि यावेळेला फुलर लेनच्या चेंडूवरती समोर फटका सजवलाय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. बॉल मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती हर्षलच्या बॅटमधून आला एक लांब लचक षटकार आणि त्या षटकारासोबत पहिल्या डावाची समाप्ती होतीये. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि संघाची एकंदरीत धावसंख्या आपण शेवटला जर पाहिली तर धावफलकावर धावा झाल्या 3 गडी बाद 49 आणि पहिला सामना या ठिकाणी मात्र अर्धशतकी खेळी करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावामधून बॅटिंग करत असताना मोरिया 11 पनवेल संघ 50 रन्स टू विन 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल अगदी कडक शॉट तिकडे खेळला गेला हर्षल कडून. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करत बॉलला पाठवलं लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ संपतोय. धावफलकावरती 3 गडी बाद 49 लावल्या गेल्या वैभव 11 मीरा रोड संघाकडून आणि सामना जिंकण्यासाठी मोरिया 11 पनवेल संघाला 50 धावांचा पाठलाग करावा लागेल. तर जसा हा पहिल्या डावाचा खेळ संपतोय आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही टीमला बोलवतोय. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. चला चॅम्पियन रोको कामोठे आणि I11 पनवेल. चॅम्पियन रोको कामोठे आणि I11 पनवेल दोन्ही संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. अधिक वेळ घेऊ नका. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण पुढील सामन्याला सुरुवात करणार आहोत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 12 संघ आहेत आजच्या दिवसात आणि 4-4 षटकांचे सामने असतील. तर लगेचच आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेतोय. या मॅचच्या मध्यानामध्ये चॅम्पियन्स रोको कामोठे आणि I11 पनवेल या दोन संघांमध्ये पुढील सामना असेल. तर 50 धावांचा पाठलाग मात्र सुरू होईल. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मॅचच्या मध्यानामध्ये मात्र थोडीशी विश्रांती घेतोय आणि मॅचच्या विश्रांतीमध्ये मात्र आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतोय. आणि जशी या मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल त्यावेळेला मात्र समालोचन कक्षातून मायक्रोफोनवरती आवाजात आम्ही बदल करतोय. आज सिंधुदुर्गचा एक गोड आवाज अर्थात समीरजी राणे आपल्या सोबत आहेत. मायक्रोफोन मी त्यांना सोपवतोय. थोडीशी विश्रांती घेतोय. धन्यवाद. यस, धन्यवाद रोशन सर. आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025चा रणसंग्राम. आपण या मैदानावरती भव्य दिवस स्वर्गीय दिबा पाटील मैदानावरती आपण ही स्पर्धा साकार होताना पाहतोय. सकाळची शुभारंभीची लढत आजचा पहिला दिवस स्पर्धेचा. पहिल्या दिवसातील पहिल्या डावामध्ये मीरा रोड क्रिकेट संघाने तब्बल 49 धावांपर्यंत मजल मारली. 24 चेंडूत 50 धावांचं आव्हान आहे. जर पावसाने हजेरी लावली तर हे आव्हान देखील कठीण होऊ शकतं कारण पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळी हंगामातील चालू असणारी ही स्पर्धा आहे त्यामुळे पावसाची गरज असेल मैदानावरती. आजच्या दिवसात खुल्या गटातील संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर उद्याच्या दिवसात जर आपण पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग स्तरावरील अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे हार्दिक स्पोर्टचे संचालक सन्माननीय सर यांच्या माध्यमातून केलं जाते. सिंधुदुर्ग चषक 2025चा हा रणसंग्राम 50 धावांचा पाठलाग असेल. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. कर्णधार गोविंद फाले आणि प्रजेश रावले ही सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळत होती परंतु प्रजेश रावले आणि गोविंद फाले यांनी एक भागीदारी करण्याचं काम केलं आणि त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज वैभव परब असतील. त्यानंतर क्रमांक 4 हर्षद आणि यांनी चांगली कामगिरी केली आहे मैदानावरती. अर्थातच 49 धावांपर्यंत मजल मारणारा पहिल्या डावातील धावफलक आपण पाहिलं. 50 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. अर्थातच कंपल्सरी चेस म्हणजे 50 धावा ह्या तुम्हाला येणाऱ्या 24 चेंडूंवरती बनवायच्या आहेत. जर 50पेक्षा एक जरी धाव कमी आली तरी मात्र पहिल्या डावात ज्या संघाने फलंदाजी केली आहे तो संघ विजयी घोषित करण्यात येईल. त्यामुळे कंपल्सरी चेस संपूर्ण स्पर्धेचा नियमावली आपण सर्वांनी लक्षात घ्या.
यानंतर होणारी लढत दोन्ही संघ कर्णधार आपणास विनंती, आपण नाणेफेकीच्या दृष्टीने समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. नयन आणि गुड्डू अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज अभिषेक पहिलं षटक हाताळण्यासाठी अभिषेक नामक गोलंदाज सज्ज झालेत. 50 धावांचा एका बाजूने रोख लावायचे, एका बाजूने धावा रोखायचे आहेत, दुसऱ्या बाजूने विचार केला तर धावांचा पाठलाग करायचा आहे, धावा ठोकायचे आहेत. त्यामुळे दोन संघांमध्ये चालू असणारं हे द्वंद्व युद्ध आपण या मैदानावरती पाहणार आहोत. स्पर्धेची सुरुवात अगदी सकाळी ठीक वेळेमध्ये झाली आहे, त्यामुळे सर्व सामने वेळेत पार पडतील. खेळाडूंकडून देखील अपेक्षा असेल, आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही खेळाडूंनी वेळ काढू धोरण अवलंबायचं नाही आहे. सलामीची जोडी मैदानात स्ट्राईक एंडवरती नयन, नॉन स्ट्राईक एंडवरती गुड्डू आणि गोलंदाज अभिषेक यावेळी सज्ज झालेत. 50 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी हा असेल पहिला चेंडू अभिषेक यांचा. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय नयन यांना पहिला चेंडू फेस करण्यासाठी. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा हा चेंडू. फलंदाज सन्मान देतो या चेंडूवरती. कोणतीही धाव नाही आहे, कोणतीही जोखीम देखील नाही आहे. सुंदरशा निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्येला रोख लावायचं असेल तर तुम्हाला मात्र निर्धाव चेंडू हाताळणं खूप गरजेचं असेल. एका दुसरा निर्धाव चेंडू मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्याला वरचष्मा गाजवण्याचा प्रयत्न हा गोलंदाजांचा असेल. त्यामुळे तुमच्याजवळ कौशल्य असेल, ते कौशल्य तुम्हाला कामी आणावं लागेल या मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती बॅटर नयन सज्ज. पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. तेच तरार चेंडू हाताळले जात आहेत. भन्नाट वेग, परंतु या वेगाच्या नशेत गोलंदाज दिशा भरकटलेत. अवांतरने सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश केला गेलाय. एक धाव बनली आहे. 50 धावांच्या पाठलागाला एका अवांतर धावेने सुरुवात झाली आहे. गोलंदाज पहिला चेंडू सुरेख हाताळला, त्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी लाईन भरकटली. पुन्हा एकदा तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. यावेळी मात्र सुरेख चेंडू, पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. पंच पुन्हा एकदा दोन्ही हात जमिनीशी समांतर चेंडू असेल अवांतर. 2 धावा धावपलकावरती. पहिला चेंडू सुरेख लाईन लेंथवरती हाताळला, त्यानंतर मात्र भन्नाट वेगाच्या नशेत चेंडू मात्र दिशाहीन हाताळले जात आहेत. परंतु या गोलंदाजामध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणी हा गोलंदाज वापसी करू शकतो आपल्या मीरा रोड क्रिकेट संघासाठी. वैभव 11 मीरा रोड क्रिकेट संघ. यावेळी पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट, परंतु ही खेळाडूवृत्ती आहे मित्रांनो. एकदा फलंदाजासाठी जोरदार टाळ्या करूया, कारण पंचांचा निर्णय येण्या अगोदर या फलंदाजाने, या बॅटरने मैदान सोडलं होतं. ही खेळाडूवृत्ती आणि स्पोर्ट्समन स्पिरिट तुमच्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. 50 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव आलेत आणि त्यानंतरचे चेंडूवरती फलंदाजाला बीट करणारा बॅटची कट घेत, बॅटचा चुम्मा घेत, बॅटला ब्रश करत चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. पहिला धक्का बसलाय, पहिला गडी बाद झालाय धावांचा पाठलाग करणाऱ्या पनवेल क्रिकेट संघाचा. बॅटर फलंदाज क्रमांक 3 दाखल झाले आहेत मैदानामध्ये. जितेंद्र स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज होतील. जितेंद्र. गोलंदाज सफलता मिळाली आहे. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिलं षटक हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक यांना. यावेळी पुन्हा एकदा तेज तरार चेंडू, लावडली अपील, उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी आणि हे अपील पंचांनी मात्र उचलून धरलंय. एक बोट गगनाच्या दिशेने, अर्थातच बॅटरला आल्या पावली माघारी जावं लागेल. सलग दुसऱ्या चेंडूवरती अजून एक धक्का मिळवून देतोय गोलंदाज अभिषेक. कमालीची गोलंदाजी आहे. तुमच्याजवळ वेग आहे, वेगावरती तुमचं नियंत्रण. पहिल्या 2 चेंडूवरती पाहिलं तर थोडीशी लाईन भरकटलेली पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर या गोलंदाजाने जी वापसी केली आहे ती आपल्या संघासाठी लाभदायक ठरू लागली आहे. सांघिक धावफलक स्थिरावले. 2 गडी बाद 2 धावा धावफलकावरती. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही संघ आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. चॅम्पियन रोको कामोटे आणि त्यांच्या विरोधात i11 पनवेल, दोन्ही कर्णधार आपल्यासाठी नाणेफेकीच्या दृष्टीने पुकार केला जातोय. आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. फलंदाज क्रमांक 4 मैदानात दाखल झालेत. हर्षद यावेळी सज्ज होतील स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईक एंडवरती गुड्डू यांना आपण पाहतोय. सर्व काही चित्र
ते नॉन स्ट्रायकरवरून निहाळतायत. यावेळी आखूड टप्प्यात चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॅटची कट. आणि यावेळी पहिल्याच सामन्यात गोलंदाज कमाल, धमाल आणि बेमिसाल पहिलीच विकेट हॅट्रिक मैदानावरती पहिल्याच सामन्यात पहिल्याच षटकात गोलंदाज अभिषेक याच्या नावावरती नोंदवली जाते. कमालीची गोलंदाजी आहे. फलंदाजांना मात्र या ठिकाणी चेंडू समजत नाही आहेत, कठीणात कठीण प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोलंदाज अभिषेक यांच्या माध्यमातून समर्पक अशी उत्तरं मिळत नाही आहेत, परंतु आल्यापावली माघारी जावं लागते. हर्षद यांना देखील आतापर्यंत पहिलं सांघिक धावपलक स्थिरावलं आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. अवघ्या 2 धावा आणि त्या देखील अवांतरच्या स्वरूपात मिळाल्या आहेत, म्हणजे बॅटच्या माध्यमातून एकही धाव आली नाही आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगला स्पेल आपला हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज अभिषेक यांचा विकेट हॅट्रिक देखील संपादन केली आहे. ही स्पर्धा आहे, या स्पर्धेत तुम्हाला टिकायचं असेल तर तुमचं कौशल्य पणाला लावावं लागेल आणि तेच कौशल्य पणाला लावताना गोलंदाज अभिषेक यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल हाताळतात. आपला न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. गोलंदाज अभिषेक यांना आमचे प्रमुख आयोजक विठोबा चव्हाण सर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक येते. यावेळी पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका खेळायचा होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती झाली आहे. सुदाम स्ट्राईक एंडवरती आल्या पहिला चेंडू त्यांच्यासाठी निर्धाव हाताळला गेला. या गोलंदाजाने पहिला चेंडू जो हाताळला होता त्यावेळीच वाटत होतं याच्याजवळ कौशल्य आहे, याच्याजवळ शक्ती आहे, ताकद आहे आणि मनगटाचा पुरेपूर वापर करून गोलंदाजी केली जाते. आखूड टप्प्या चेंडू टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी फलंदाज पुढे सरसावले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टाळ्यांचा आवाज करून देणारी गोलंदाजी गोलंदाज अभिषेक यांची. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता झाली आहे. सांगतेखेरीज सांघिक धावफलक 50 धावांचा जर पाठलाग आपण पाहत असलो तर 3 गडी बाद 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या विरोधात जर विचार करायला गेला आपण मीरा रोड वैभव इलेव्हन मीरा रोड क्रिकेट संघाचा, तर त्यांच्या देखील पहिल्या षटकात फक्त गडी बाद झाले नव्हते, अवघ्या 2 धावा बनल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकात मात्र धावांचा धावांचा मात्र ओतणारा धबधबा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु या संघामध्ये देखील क्षमता आहे. पनवेल संघ देखील या मैदानाचा त्यांना पुरेपूर अनुभव आहे. कोणत्या चेंडूवर किती उसळी प्राप्त होऊ शकते याचा देखील अनुभव चांगलाच आहे या बॅटरला. त्यामुळे 50 धावांचं आव्हान देखील हे फलंदाज पार करू शकतात. परंतु सुरुवातीचे पाहिलं तर फलंदाजांनी थोडंसं नाराज केलं आहे. आता सर्व दारमदार संघाची आहे ती मात्र सुदाम आणि गुड्डू या 2 फलंदाजांवरती अवलंबून असेल. इथून पुढे डावाला तुम्हाला सावरायचं आहे. 50 धावांचा पाठलाग आपल्याला यशस्वी करून दाखवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला मैदानावरती आपल्या संघासाठी संकटमोचक तारणहार म्हणून उभं टाकावं लागेल. सर विठोबा चव्हाण यांच्याकडून गोलंदाज अभिषेक यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये पारितोषिक आलं आहे. थँक्यू सर. स्ट्राईक एंडवरती बॅटर बऱ्याच प्रतीक्षेनंतर तब्बल 6 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवरून पाहिले होते या बॅटरने. तो गुड्डू आता मात्र स्ट्राईक एंडवरती आले आहेत. यावेळी बॅटची कट, परंतु यष्टीरक्षकापासून थोडासा दूर चेंडू होता आणि चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. दुसऱ्या डावातील पहिला चौकार, एक मोठा फटका बॅटची कट घेत मात्र या ठिकाणी दरम्यान क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू सीमारेषेचं अंतर पार करतोय. चौकार आलाय आणि चौकाराने सांघिक धावफलक 6 धावा. गोलंदाज हर्षद याचं स्वागत झालंय मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती बॅटर गुड्डूने दाखवून दिले पहिल्या चेंडूवरती आपल्यामध्ये क्षमता आहे. कोणत्याही क्षणी मी सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, परंतु लेगस्टिकला मिस करणारा पंचांचे दोन्ही बाहू खोलले गेलेत. अवंतरचा इशारा आलाय. धावसंख्येत 1 ने भर होईल. सांघिक धावफलक 7 धावा धावफलकावरती. बॅटच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं तर फक्त 4 धावा आल्यात, 1 चौकारच आलाय. परंतु त्यानंतर व्यतिरिक्त जर पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपात 3 धावा आल्यात. रोशन सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटच्या मैदानावर धावा कोणत्याही प्रकारे येऊ देत, परंतु धाव येणं खूप गरजेचं आहे. यावेळी मात्र चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूचा प्रवास झाला आहे. क्षेत्ररक्षक वैभव परत आल्यात चेंडूवरती, परंतु ही फेक होणं नॉन स्ट्राईक एंडवरती गरजेचं होतं. जर नॉन स्ट्राईक एंडवरती ही फेक थेट झाली असती तर कुठेतरी 19-20चा मामला होता. रेड सिग्नल होता बॅटरसाठी, अर्थातच सुदामसाठी. परंतु या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट झालेत. 2 धावांनी सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित होईल. सांघिक धावफलक 9 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती बॅटर गुड्डू आपल्या संघासाठी मात्र शर्तीचे प्रयत्न करतायत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ.
यावेळी मात्र चेंज ऑफ दी पेस, अर्थातच गतीमध्ये मिश्रित असणारा चेंडू, धीम्या गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु अवांतरचा इशारा आलाय. धावसंख्येत 1 बरोबर होईल. सांघिक धावफलक 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात देखील 2 चेंडू अवांतर आले होते. या षटकात देखील 2 चेंडू अवांतर आलेत. गोलंदाज आपण पाहतोय हर्षद यांना. अगोटप्या चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूवरती उसळी आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूने चकवा दिलाय. चेंडूने दिशा बदलली आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप अर्थातच आलाय. सिंधुदुर्ग चषक चौकार. या षटकात 2 मोठे फटके पाहायला मिळाले गुड्डू याच्या बॅटमधून. या 4 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित होतोय. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आहेत. चांगला स्पेल हाताळला जातोय दोन्ही गोलंदाजांकडून, कारण पाहिलं तर अभिषेकने ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली त्याच्यावरती ओढण्याचं काम हे गोलंदाजांना येणाऱ्या 3 षटकांमध्ये करायचं आहे. यावेळी मात्र वेट केलाय, थोडासा धीम्या गतीने चेंडू हाताळला, त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर केलाय, चेंडूवर करडी नजर ठेवली होती आणि त्यानंतर चेंडूला भिरकावून दिलाय. थेट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास झालाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. या दुसऱ्या डावातील पहिला षटकार, पहिला चौकार पाहिला तर गुड्डूच्या बॅटमधून आलाय. पहिला षटकार देखील गुड्डू यांच्याच बॅटमधून आलाय. म्हणजे गुड्डूमध्ये क्षमता आहे. जोपर्यंत गुड्डू मैदानात आहे ही जमेची बाजू आहे पनवेल क्रिकेट संघाची. सुरुवातीचे बॅटर बाद झाले, त्यांना साथ देता आला नाही गुड्डू याला, परंतु आता गुड्डू मात्र थांबायचं नाव घेत नाही. यावेळी मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि एक झेल जमिनीला दान केला गेलाय. हे जीवदान मिळालंय मैदानावरती. कोणाला जीवदान मिळालंय? अर्थातच बॅटर जो आपल्या संघासाठी घातक डेंजर खतरा ठरतोय अशा बॅटरला आपण जीवदान दिलंय. अर्थातच गुड्डू याला. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल की हे जीवदान किती महत्त्वाचं होतं. ही कॅच होती की ही मॅच होती. येणारा वेळ येणारा काळ निश्चितपणे सांगून जाईल. मैदानात तुम्हाला शांत राहणं खूप गरजेचं आहे. चेंडूवरती नजर असणं खूप गरजेचं आहे. यावेळी देखील तेज तर्रार चेंडू टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावा घेतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2ची सांगता आणि सांघिक धावफलक पाहिलं 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 12ला 28 बनवायचे आहेत. पहिल्या 12ला पाहिलं तर 22 बनलेत आणि येणाऱ्या 12 चेंडू तुम्हाला 28 धावा बनवायचे आहेत. चला पुढील सामन्यासाठी दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. चॅम्पियन रोको कामोठे आणि त्यांच्या विरोधात i11 पनवेल. दोन्ही कर्णधार आपल्याला नाणेफेकीच्या दृष्टीने आहे. हा अंतिम पुकार, शेवटचा पुकार आहे. आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी या. गोलंदाजच्या आक्रमणावरती पहिली 2 षटकांचा खेळ माघारी पडलाय. पहिल्या षटकाच्या तुलनेत पाहिलं तर हर्षद थोडासा महागडा ठरलाय, ज्याने आपल्या षटकात 20 धावा खर्च केल्या आहेत आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम खोटले वैभव विश्वनाथ परब. वैभव परब दाखल झाले आहेत मैदानात गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती बॅटर छोटेखानी बॅटर आहेत सुदाम. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती फटका तर सजलाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील झेल खाली आलाय. पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे वैभवने फलंदाजीची सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून, त्याच प्रकारची गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद करत त्या डावाची दुसऱ्या डावात देखील चांगली सुरुवात केली आहे वैभव परब यांनी. चांगली गोलंदाजी आहे. स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारी कामगिरी तुम्हाला मैदानात करायची आहे. पाहिलं तर या खेळाडूंचा आपण विचार केला, प्रजेश रावले असतील, गोविंद पाले असतील, त्यानंतर वैभव परब असतील. काल पाहिलं तर मालवणमध्ये चालू असणारी स्पर्धा खेळले, तिथून रात्री कोकण कन्या ट्रेनने मुंबईपर्यंतचा प्रवास, रात्रभर ट्रेनमध्ये जागरण आणि या स्पर्धेमध्ये आज पहिल्या सामन्यामध्ये खेळताना हे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. नो बॅटर मैदानात दाखल झालेत. शुभम यावेळी स्ट्राईक एंडवरती दाखल झालेत. शुभम आणि गुड्डू नॉन स्ट्राईक एंडवरती. ज्यावेळी गुड्डू नॉन स्ट्राईक एंडवरती गेलाय त्यावेळी गडी बाद होताना पाहायला मिळाले आहेत. यावेळी देखील बॅक ऑफ द एंड अर्थातच धीम्या गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लेग कट करण्याचा प्रयत्न गोलंदाज वैभव परब यांचा. 1 धाव बनली आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव बनवली आहे. सांघिक धावफलक 1 धावेने पुढे सरसावेल. 23 धावा धावफलकावरती. आता मात्र 10 चेंडू उरले आहेत आणि 10 चेंडूमध्ये तुम्हाला अजून 27 धावा बनवायच्या आहेत. 10ला 27ची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे येणाऱ्या 10 चेंडू तुम्हाला या 27 धावा बनवाव्या लागतील. त्यामुळे एका दुसऱ्या फलंदाजाला जोखीम पत्करावी लागेल. मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावे लागेल. यावेळी मात्र चांगला चेंडू
पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न पदल अली ते जरूर दाखवलं, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. ज्यावेळी तुमच्याजवळ टायमिंग प्रॉपर असेल त्यावेळी तुम्ही मोठे फटके सहज खेळू शकता. निर्धाव चेंडू आलाय. या षटकात मात्र सामन्याचं स्वरूप आपल्याला समजणार आहे, कारण आतापर्यंत पाहिलं तर सामना हा दुलायमान स्थितीत आहे. दोन्ही संघांच्या बाजूने 50-50 आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला पुढे सरसावायचं आहे, इथून पुढे डावाला सावरायचं आहे. कोणता संघ सावरेल, पहिली विजयाची मुहूर्तमाळ कोणाच्या गळ्यात घातली जाईल पाहावं लागेल. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. चांगला स्पेल हाताळण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली पहिल्या षटकामध्ये, त्याच प्रकारची गोलंदाजी तिसऱ्या षटकात देखील पाहायला मिळते आहे मिस्टर वैभव परब यांच्याकडून. 4 चेंडू झाले आहेत, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि सांघिक धावफलक पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती. माफ करा, 23 धावा. यावेळी पुढे सरसावट टोलावलेला फटका फसलाय आणि यावेळी अजून एक गडी बाद. गुड्डूला मात्र यावेळी तंबूच्या दिशेने जावं लागेल, कारण वैभव परबने हाताळलेला चेंडू अगदी कमी गतीवरती हाताळला गेला चेंडू. त्यानंतर लेगकट झाला, त्यानंतर पुढे सरसावले होते अनपेक्षित अशी उसळी आणि त्यानंतर टोलावलेला फटका, डीप स्क्वेअरलेग क्षेत्रात टिपलेला झेल हा मात्र अपवादात्मक ठरलाय. फलंदाज अर्थातच सलामीवीर आपल्या संघासाठी एकतर्फी झुंज देत होता तो गुड्डू यावेळी मात्र डगआउटची शिकार झालाय. अजून एक धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या पनवेल क्रिकेट संघाला. 50 धावांचा पाठलाग करत असताना ज्याप्रमाणे पत्त्यांचा डाव कोसळावा त्या प्रकारे मात्र गडी बाद होण्याचा नित्यक्रम आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या षटकात 3 गडी बाद झाले, त्यानंतर ह्या षटकात पाहायला गेलं तर 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे, 2 गडी बाद केले आहेत वैभव परब यांनी. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. शुभम फलंदाज क्रमांक 7 यावेळी मैदानात दाखल. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ आपण पाहतोय. पुढे सरसावट टोलावलाय, चेंडूला फुल टॉसमध्ये कन्वर्ट केले गेले. शेवटच्या चेंडूवरती निरोप देणारा हा फटका होता वैभव परबसाठी. चौकार आलाय बॅटर शुभमने आल्या दाखवून दिलाय मी देखील कमी नाही आहे आणि आल्या एक मोठा आगाज करत एक चौकार ठोकत सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. 27 धावा धावफलकावरती, 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 6ला 23 बनवायचे आहेत. खरोखर कौतुक करावं लागेल अभिषेक यांचं. ज्या अभिषेक यांनी पहिल्याच षटकामध्ये तब्बल प्रतिस्पर्धी संघाचे आघाडीचे प्रमुख 3 फलंदाज बाद केले आणि सलग 3 फलंदाज बाद केले. या स्पर्धेतलं पहिलं विकेट हॅट्रिक आणि त्या पहिल्या विकेट हॅट्रिकसाठी आमचे प्रमुख आयोजक सर विठोबा चव्हाण यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक देखील आले. गोलंदाजच्या आक्रमणावरती गोलंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणावरती भारी भक्कम विश्वास दाखवला जाईल हे षटक खूप महत्त्वाचं आहे. पहिले 3 चेंडू तर निर्णायक ठरतील, कारण आतापर्यंत पाहिलं तर सांघिक धावफलकावर 27 धावा बनल्या आहेत, 23ची गरज आहे. पहिल्या 3 चेंडूवर जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कलाटणी येऊ शकते, मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतो. गोलंदाज प्रशांत वारिक हे प्रमुख आयोजक आहेत. हार्दिक स्पोर्ट क्रिकेट संघ अनेक वर्ष हे चालवत आहेत. सिंधुदुर्ग चषकावरती देखील नाव कोरलं आहे हार्दिक स्पोर्ट क्रिकेट संघाने. आणि यावेळी प्रशांत वारिक तेज तर्रार चेंडू, परंतु या चेंडूवरती एक चांगला आगाज केला गेलाय आणि हा चेंडू मात्र थेट फर्रार सीमारेषा पार आलाय. सिंधुदुर्ग चषक षटकार. षटकाराने सांघिक धावफलक परावर्ती, तर सांघिक धावफलक आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. आता 17 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे, अनुभव आहे. अनुभवाने नटलेली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज आहे प्रशांत वारिक. यावेळी मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतील. एका बाजूने पाहिलं तर 5 चेंडूत 17 धावांची गरज आहे. 17 धावा थांबवायच्या आहेत, एका बाजूने 17 धावा बनवायच्या आहेत. हे द्वंद्व युद्ध आहे, ही अस्तित्वाची लढत आहे. जो संघ पराजित होईल त्याला अजून या स्पर्धेची 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. जो संघ विजयी होईल तो पुढील फेरीत प्रवेश करेल. स्ट्राईक एंडवरती बॅटर शुभम यांना पाहतोय. शुभमच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. डीप फाईन लेग क्षेत्रात एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून आला आहे 6 धावांसाठी. क्षेत्ररक्षणात बदल देखील पाहायला मिळतो. ज्या प्रजेश रावलेला आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहत होतो तो प्रजेश रावले यावेळी मात्र डीप फाईन लेग क्षेत्रात तैनात झाला आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत वैभव परब यांना आपण पाहतोय. त्यांचा यापूर्वीचा स्पेल चांगला राहिला आहे, चांगली गोलंदाजी, चांगले षटक हाताळले गेले त्यांच्याकडून.
गोलंदाज प्रशांत वारिक यांचं स्वागत केलं आहे एका मोठ्या फटक्याने, परंतु येणाऱ्या 5 चेंडूंवरती तुम्हाला 17 धावा रोखायच्या आहेत. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण काही धावा आहेत आणि जी जबाबदारी संघनायकाने संघ कर्णधाराने आपल्यावरती सोपवली आहे ती तुम्हाला सहजरित्या पार पाडावी लागेल. सामना चुरशीचा होणार आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस असेल. कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं खूप कठीण आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. यावेळी देखील फटका तर साजलाय, पुन्हा आहे परंतु फटका फसलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आलाय जेलखाली, चांगला जेल टिपलाय. या क्षेत्ररक्षकाने देखील कमाल केली आहे या स्पर्धेत. आतापर्यंत या सामन्यात जर पाहिलं तर तब्बल 3 झेल टिपलेत या क्षेत्ररक्षकाने. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. ज्या प्रशांत वारिक यांच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा आघात केला गेला होता, त्या शुभम नामक फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवलाय. एक चेंडू तुझा होता तर दुसरा चेंडू हा माझा होता असं काहीसं ठणसावून सांगतायत आपले प्रशांत वारिक सर. यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला गेलाय. सांघिक धावफलक आपण पाहिलं तर 6 गडी बाद 33 धावा. आता 4 चेंडू आणि विजयासाठी अजून 17 धावांची गरज आहे. नो बॅटर मैदानात दाखल झाले तर सुनील नामक फलंदाज यावेळी मैदानात स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज. 4ला 17 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे मोठे फटक्यांची गरज आहे आणि ते मोठे फटके तुम्हाला मैदानात अंमलात आणावे लागतील. त्या मोठ्या फटक्यांसाठी शॉर्ट सिलेक्शन करावं लागेल. वाऱ्याचा प्रादुर्भाव आपण जर पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक असं वारं देखील वाहत आहे. यावेळी आउटसाईड द ऑफ स्टंप पंचांनी दंडित केलं आहे, कारण जी लक्ष्मण रेषा तुम्हाला आखून दिली आहे त्या रेषेचं तुम्ही उल्लंघन केलं आहे आणि त्यामुळे फलंदाजांनी मात्र चेंडू अवांतर घोषित केला आहे. धावसंख्येत 1ने भर होईल. सांघिक धावफलक 34 धावा. आता 4 चेंडू आणि 16ची गरज आहे. 4ला 16 बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू, आमंत्रण, हसत आमंत्रणाचा स्वीकार केलाय फलंदाज सुनील यांनी. चेंडू थेट भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. यस, फलंदाजी करणाऱ्या संघाने बिमरसाठी रिव्ह्यूचा अवलंब केलाय. यस, फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू तुमचा अनसक्सेसफुल झाला आहे. अर्थातच तुमच्याकडे जी मुभा होती एक रिव्ह्यू घेण्याची ती मात्र या ठिकाणी तुम्ही गमावून बसलायत. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहिलं तर 40 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. जर पहिलाच सामना एवढ्या चुरशीचा झाला आहे तर अगदी उद्याच्या संध्याकाळपर्यंत सामने किती चुरशीचे होतील रोशन सर, कारण या स्पर्धेची खासियत आहे, सिंधुदुर्ग चषकाची ही खासियत आहे. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. यावेळी मात्र टप्पा पाडल्यानंतर थोडासा खाली राहणारा हा चेंडू होता, त्याच्यावरती क्षेत्ररक्षक आलाय. परतीची फेक थोडीशी निराशाजनक, परंतु यष्टीरक्षकाने कमाल केली आहे आणि ज्या बॅटरने मोठा फटका टोलावला होता त्या बॅटर मात्र या ठिकाणी धावबाद होऊन डगआउटची शिकार. अर्थातच 1 धाव मिळेल, परंतु ज्या फलंदाजाला मैदानावरती थांबणं गरजेचं होतं त्यासाठी नॉन स्ट्राईक एंडवरच्या बॅटरने आपलं कौशल्य पणाला लावायला हवं होतं शुभम यांनी. कारण एका बाजूने पाहिलं तर त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र त्याला तंबूच्या दिशेने जावं लागतंय. सांघिक धावफलक पाहिलं तर 1 धावेने पुढे सरसावेल. सांघिक धावफलक 41 धावा. धावफलकावरती अजून पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 2ला 9 बनवायचे. चला, न्यू बॅटर मैदानात लवकर या. न्यू बॅटर मैदानात दाखल झाले सौरभ. यानंतर होणारा सामना चॅम्पियन रोको कामोठे आणि त्यांच्या विरोधात i11 पनवेल. दोन्ही कर्णधार आपल्यास नाणेफेकीच्या दृष्टीने हा अंतिम पुकार आहे. i11 पनवेल, आपण आपला कर्णधार या ठिकाणी पाठवा. चॅम्पियन रोको कामोठे क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रशांत वारिक यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. काही चुका झाल्या आहेत त्यांच्याकडून देखील या षटकामध्ये, त्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत.
स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर सज्ज, मोठ्या फटक्याच्या तयारीत आल्या मोठा फटका टोलावलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा, मस्तक पैदस्तक, चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून फरार, थेट फरार, सीमारेषा पार, आलाय सिंधुदुर्ग चषक षटकार. अगदी खोलपर्यंत यांच्याजवळ फलंदाजी आहे. पनवेल संघाचा विचार केला, अगदी 8-9व्या क्रमांकाचा बॅटर मैदानात येऊन देखील आल्या मोठा फटका टोलावत आहेत. म्हणजे तुमच्याजवळ खोलपर्यंत फलंदाजी होती, परंतु तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आता एका चेंडूचा खेळ बाकी आणि एका चेंडूत 3 धावांची गरज आहे. एक चेंडू 3 धावा, मोठा फटका मैदानात आला. कोणता संघ पुढे सरसावेल, कोणत्याच्या यावेळी मात्र फटका चांगला आलाय. डीप फाईनल क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय, परतीची फेक झाली आहे आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र यावेळी एका धावेने विजयावरती शिक्कामोर्तब केले गेले. जर कंपल्सरी चेस नसलं असतं रोशन सर, तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये पाहायला मिळाला असता. परंतु शेवटी प्रशांत वारिक यांनी सुटकेचा श्वास सोडलाय. शेवटच्या चेंडूवरती का असे ना, परंतु विजयावरती शिक्कामोर्तब केले गेलाय वैभव 11 मिरर रोड क्रिकेट संघाचं. पहिलं षटक हाताळलं होतं. अभिषेक यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे.